राजस्थानमधील अपघाताच्या दुःखद घटनेची शोककळा अद्याप ओसरलेली नसतानाच देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांवर आणखी एक भीषण अपघाताचा घाला कोसळलाय। बैतूल आणि हरदा जिल्ह्यांच्या सीमेवरील ग्राम ढाकणा गावाजवळील हरई क्षेत्राजवळ गुरुवारी सकाळी सुमारे 8:30 वाजता झालेल्या कार अपघातात कामठी नागपूरमधील मामा भाच्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत। या अपघातात कामठीतील शुभम विजय जयस्वाल वय 28 राहणार रनाळा याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचा मामा पारस कनोजिया वय 35 मानकापूर नागपूर यांचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। अमन जयस्वाल वय 26 व जतीन कनोजिया वय 34 हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अमन, जतीन, पारस आणि शुभम हे चौघे जण उज्जैन येथील नलखेडा परिसरातील बगलामुखी मंदिराचे दर्शन घेऊन नागपूरकडे परतत होते। दरम्यान ढाकणा गावाजवळ त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले आणि हा भीषण अपघात घडला। प्राथमिक तपासात चालकाला झोपेचा झटका आल्याने अपघात घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। अपघातानंतर मागून येणाऱ्या तवेरा वाहनाचे चालक अंकित तिवारी राहणार कल्याणपूर बैतूल यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने कारमधून बाहेर काढले आणि अँब्युलन्सच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यास मदत केली। जखमी अमन जयस्वाल यांनी सांगितले की मी आणि शुभम मागील सीटवर झोपलो होतो, तर पारस गाडी चालवत होता। अपघात इतका भीषण होता की शुभमचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी पारस यांचा दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। अमन यांचा हात फ्रॅक्चर झाला असून जतीनची प्रकृतीही चिंताजनक आहे। दोघांना पुढील उपचारासाठी भोपाळ येथे हलवण्यात आले आहे। दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे कामठी नागपूर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। मृत शुभमचा मृतदेह शवविच्छेदनानंतर रनाळा कामठी येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे। या अपघातातून प्रवासादरम्यान वाहन चालवताना पुरेशी विश्रांती घेणे व सुरक्षिततेचे नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे।